धन्यवाद. मराठवाडा आर्य प्रतिनिधी सभेने हैदराबाद मुक्ती संग्राम या दिवसाच्या निमित्त दिनांक 11 पासून आजपर्यंत सप्ताहभर हा जो प्रबोधनाचा, वैचारिक जागृतीचा आणि हैदराबाद मुक्ती संग्रामातील अनेक घटना, अनेकांचं बलिदान, अनेकांनी केलेला त्याग, अनेकांनी दिलेलं योगदान या सर्वांचं स्मरण करणे आणि त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थानं अभिवादन करणे यासाठी ही व्याख्यानमाला सर्व दृष्टीनं उपयुक्त ठरलेली आहे. मराठवाड्यामध्ये विशेषतः तरुणांना या सर्व प्रश्नांची, आव्हानांची जाणीव करून देण्यासाठी आणि आजच्या काळामध्ये चारित्र्य संपन्न, नीतिमान, निर्व्यसनी, विचारी, बुद्धिमान, विवेकी तरुण घडावे या दृष्टीनं प्रयत्न होण्यासाठीही या व्याख्यानमालेचा निश्चित उपयोग होईल असं मला वाटतं. आदरणीय योगमुनीजी वानप्रस्थी जे आपल्या सर्वांना आदरणीय आहेत, गुरुजींचं स्थान सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. आदरणीय डॉक्टर ब्रह्ममुनी वानप्रस्थीजी या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये मी रोज पाहतो, सर्व वक्त्यांना मी ऐकलंय आतापर्यंत. आदरणीय राजेंद्रजी दिवे, उग्रसेनजी राठोड ज्यांनी आपल्या तारुण्य सुलभ प्रवृत्तीच्या बळावर या संपूर्ण संयोजनात, आयोजनात अत्यंत मोलाचं योगदान दिलं आणि खऱ्या अर्थानं अंतःकरणापासून आपला सहभाग दिला. ते आमचे मित्र डॉक्टर नयन कुमार आचार्य, श्री सोममुनी स्वामीजी, बरेलीहून, उत्तर प्रदेशातून भानुशास्त्री यांनी आपल्या भजनांच्या आणि प्रेरणादायी गीतांच्या माध्यमातून जे वातावरण निर्माण केलं, वातावरणातलं प्रदूषण घालून त्याच्यामध्ये चेतना जागवण्याचं काम भानुशास्त्रीजींनी केलं. सतत 8 दिवस या ज्ञान यज्ञामध्ये ते सहभागी होते. त्यांच्या प्रती माझी आदराची भावना व्यक्त करणं मी माझं कर्तव्य समजतो. आणि त्यांनी या पद्धतीनं मराठवाड्याच्या सगळ्या भागामध्ये आपल्या गीतांच्या माध्यमातून तरुणांच्या मध्ये एक नवी जान निर्माण करावी असं मला वाटतं. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो अशी सद्भावनाही त्यांच्या प्रती व्यक्त करतो. 11 तारखेपासून आजपर्यंत ज्या महनीय वक्त्यांनी या व्याख्यानमालेचा स्तर उंचावत नेला, त्यामध्ये प्राध्यापक सोमवंशी सर, श्री रमेश ठाकूरजी, आमचे मित्र आणि गुरुवर्य असलेले प्राचार्य डॉक्टर देवदत्त तुंगार, शिवकुमार शास्त्रीजी, तसेच डॉक्टर मंजुलता मदनसुरे आणि काल ज्यांचं व्याख्यान झालं ते सुभाषजी आष्टीकर, आदरणीय बळीरामजी पाटील, इतर सर्व आर्य प्रतिनिधी सभेचे निष्ठावान कार्यकर्ते आणि श्रोते. आज हैदराबाद मुक्ती संग्रामाचा 73वा वर्धापन दिन आहे. आणखी 1 वर्ष गेल्यानंतर आपण महाराष्ट्रभर, मराठवाडाभर हैदराबाद मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत. त्यासाठी तर प्रत्येक तरुणांपर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मी आज आपल्या समोर हैदराबाद मुक्ती संग्रामातील आर्य समाजाचं जे योगदान आहे, आर्य समाजाची जी ज्वलंत चळवळ आहे, त्या चळवळीच्या संबंधीचे
जे वेगवेगळे पैलू आहेत त्यावर प्रकाश टाकणार आहे. त्यापूर्वी आपल्याला हैदराबाद संस्थानची एकूण रचना काय होती, व्यवस्था काय होती, इथं हे राज्य कसं निर्माण झालं याचा थोडासा तपशील मी आपल्याला सांगतो. हैदराबाद मध्ये ही जी निजामाची म्हणजे असफजाही घराण्याची जी राजवट आहे, ही राजवट 1724 मध्ये स्थापन झाली. जेव्हा दिल्लीमध्ये औरंगजेब बादशाह मरण पावला 1708च्या सुमारास, तो इथे आपल्या मराठवाड्यात वारला. पण 1708च्या नंतर दिल्लीच्या मोगल सत्तेवर कोणी कर्तबगार राजा लाभला नाही आणि या मोगली सत्तेचा दुबळीपणा लक्षात घेऊन महत्वाकांक्षी असलेल्या मीर कमरुद्दीन उर्फ निजाम उल मुल्क याने दक्षिणेच्या सुभ्यामध्ये हैदराबादला आपली सत्ता स्थापन केली आणि तो इथला एका अर्थानं मुघलांच्या सत्तेला एका अर्थानं झुगारून इथला तो बादशाह झाला, राजा झाला. 1724 पासून 1948 पर्यंत 224 वर्ष हैदराबाद संस्थानवर असफजाही घराण्याचं राज्य होतं. 7 निजाम गादीवर आले आणि गेले. पहिला निजाम निजाम उल मुल्क होता आणि शेवटचा निजाम मीर उस्मान अली खान होता, जो 1911 मध्ये सत्तेवर आला आणि 48 मध्ये त्याचा पाय उतार झाला. हैदराबाद संस्थानामध्ये 16 जिल्हे होते. 16 जिल्हे, 4 सुभे, 100 तालुके आणि 22,500 खेडी असं हैदराबाद संस्थानचं स्वरूप होतं. हैदराबाद संस्थानचं भौगोलिक क्षेत्रफळ 82,698 चौरस मैल एवढं होतं. हैदराबाद संस्थानची लोकसंख्या त्यावेळेस 1,63,38,534 एवढी होती. साधारणतः लोकांच्या मध्ये हिंदू लोकसंख्येचं प्रमाण 80%, मुस्लिम लोकसंख्येचं प्रमाण 11% आणि ख्रिस्ती, ज्यू आणि इतरांचं प्रमाण 9% अशा पद्धतीनं होतं. आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की हैदराबादचा हा जो मुक्ती लढा आहे, हा लढा एका प्रांताचा किंवा एका प्रदेशाचा लढा नाही. हा लढा भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्ततेचा लढा आहे, याचं भान आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे. आपण एका प्रांताच्या लढाईचे शिलेदार नव्हतो, आपण भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईच्या पूर्णतेचे शिलेदार होतो. हे आपण भारतातल्या सर्व लोकांना जाणून दिलं पाहिजे. हा प्रादेशिक आणि प्रांतीय स्वरूपाचा लढा नव्हता. कारण हैदराबादचं स्थान जर आपण लक्षात घेतलं, भौगोलिक स्थान भारताच्या नकाशात, तर जसं शरीरामध्ये पोटाचं स्थान आहे तसं हैदराबाद संस्थानचं स्थान भारताच्या उदरस्थानी आहे. स्वामीजी असं म्हणायचे की भारत रूपी शरीरामध्ये हैदराबाद संस्थानच्या रूपानं एक प्रकारचा अल्सर आम्हाला झालेला आहे आणि हा अल्सर जर आम्ही काढून टाकला नाही तर आमचा घात होण्याची शक्यता आहे, असं स्वामी रामानंद तीर्थ म्हणायचे. तुम्ही लक्षात घ्या की फाळणीनंतर पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान निर्माण झाले आणि मधोमध आणखी निजामाचं एक राज्य राहिलं असतं, म्हणजे आणखी एक पाकिस्तान राहिलं असतं, तर आजच्या भारताची स्थिती काय राहिली असती, आजच्या भारताचं स्वरूप काय राहिलं असतं, आजच्या भारताचं अखंडत्व खऱ्या अर्थानं टिकू शकलं असतं का, याचा थोडा आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून संस्थानातील लोकांचा लढा हा ऐतिहासिक दृष्टीनं भारताच्या अखंडत्वाला खऱ्या अर्थानं शाश्वत स्वरूप देण्याचा लढा होता, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. या लढ्याचा आणि इथल्या निजामी सत्तेचा आणि अहमदनगरच्या निजामशाहीचा काही एक संबंध नाही. आम्हा शिक्षक प्राध्यापकांना सुद्धा याच्यातला फरक कळत नाही. बऱ्याच वेळेस मी स्टाफ मध्ये बसलो असताना
चर्चा करायची, लोक बाबा आढावाची माहिती सांगायचे आणि कुणीतरी म्हणायचं बाबा आमटेना आम्हाला माहित आहे ते हमाल पंचायतीचं काम करतात, ते कष्टाच्या भाकरीचं काम करतात. म्हणजे बाबा आढाव कोण आणि बाबा आमटे कोण हे माहीतच नाही, कधी माहीत करून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. ही जी अहमदनगरची निजामशाही आहे ती 1632 मध्ये शहाजहानच्या काळात बरखास्त झाली. ही निजामशाही बहमनी साम्राज्याच्या अस्तानंतर निर्माण झाली होती. जे 5 शाह्या दक्षिणेत निर्माण झाल्या त्यात अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, वराडची इमादशाही, बरीदची बरीदशाही आणि त्याबरोबर गोळकोंड्याची कुतुबशाही, ती निजामशाही नगरची जी 1632 मध्ये संपली. त्या निजामशाहीचा आणि या निजामाच्या सत्तेचा काही एक संबंध नाही. लोकांना लक्षातच येत नाही. लोक म्हणतात ती निजामशाही म्हणजे हेच निजामाचं राज्य. हे निजामाचं राज्य या घराण्याचं नाव असफजाही घराणं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. यानंतर या लढ्याला खूप डायमेन्शन्स आहेत, खूप पैलू आहेत. हा जो लढा 10-11 वर्ष चालला जनतेच्या जोरावर, हा खऱ्या अर्थानं लोकलढा होता. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान पदावर होते. त्यांना असं वाटत होतं की हैदराबादचं हे मल्टी कॉस्मोपॉलिटियन कल्चर असं टिकावं राहावं. परंतु हैदराबाद मध्ये संस्थानात राहणाऱ्या लोकांना वाटत होतं की हे संस्थान भारतात विलीन झालं पाहिजे आणि भाषावार प्रांत रचना झाली पाहिजे असा स्वामीजींचा ठाम निर्धार होता. आणि म्हणून संस्थानाचं स्वरूप जर आपण लक्षात घेतलं तर हे त्रिभाषिक संस्थान आहे. संस्थानमध्ये तेलंगणाचे 8 जिल्हे, मराठवाड्याचे 5 जिल्हे, कर्नाटकाचे 3 जिल्हे. या त्रिभाषिक जनतेला एका सूत्रात बांधणारा, या त्रिभाषिक जनतेला एका धाग्यामध्ये जोडणारा, अत्यंत निर्मळ मनाचा, स्वच्छ चारित्र्याचा, नीतिमान माणूस, ज्यांना कर्मयोगी संन्यासी असं न्यायमूर्ती चपळगावकरांनी त्यांच्यावर जे पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकाला त्यांनी नाव कर्मयोगी संन्यासी असे दिलंय. कर्मयोगी योद्धा म्हणून ज्यांचं वर्णन केलं जातं ते स्वामी रामानंद तीर्थ. त्यांचा जन्म जुनू हैदराबाद संस्थानच्या मुक्तीसाठी झाला होता की काय असं आपल्याला वाटतं. कारण या माणसाचा मराठवाड्याची काही संबंध नाही. त्यांचा जन्म कर्नाटकातला इंडी जवळ सिंदगी नावाचं संस्थान आहे, गाव आहे. त्या सिंदगीमध्ये यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. तिथे यांचा जन्म झाला 1903 ला. यांचं शिक्षण सोलापूरला झालं, प्राथमिक शिक्षण गावी झालं, माध्यमिक आणि हायस्कूलचं शिक्षण सोलापूरला नॉर्थकोट हायस्कूल मध्ये झालं. अमळनेरला MA चं शिक्षण झालं आणि MA नंतर ते NM जोशी नावाच्या ज्येष्ठ कामगार नेत्यामध्ये जे देश पातळीवर संसद सदस्य होते त्यांचे पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम करत होते. आणि आयुष्यभर हा माणूस ब्रह्मचारी होता. लोकमान्य टिळकांच्या निधना दिवशी दिवसभर अन्न पाणी न घेता सोलापूरच्या कंबर तलावामध्ये पाय सोडून ते विमनस्क अवस्थेत बसलेले होते. आणि सूर्य अस्ताला जाताना त्यांनी उठून ओंजळभर पाणी घेतलं, सूर्याला अर्घ्य दिलं आणि सूर्याला अर्घ्य देताना शपथ घेतली की मी लोकमान्य टिळकांच्या सारखं राष्ट्रासाठी आणि समाजासाठी अहर्निश कार्य करत राहील, मी त्यासाठी अजन्म ब्रह्मचारी राहील. ही शपथ त्यांनी वयाच्या 17व्या वर्षी घेतली. मला असं म्हणायचं की तरुणांनी अशा पद्धतीचे संकल्प केले पाहिजेत. संकल्प आणि सिद्धीमध्ये अंतर जो ठेवत नाही त्याला तरुण म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंद स्वराज्याची शपथ वयाच्या 16व्या वर्षी घेतली आणि वयाच्या 50 वर्षेपर्यंत संपूर्ण देशाला जगाला ललांबूट ठरेल असं हिंदवी स्वराज्य त्यांनी इथे निर्माण केलं. आपल्या सर्व सौंगड्यामध्ये एक प्रकारचा आपल्याबद्दलचा, आपल्या वागण्याबद्दलचा गोडवा निर्माण करून आणि सहकार्य घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. तर मला आपल्याला सांगायचं की या त्रिभाषिक राज्याला इथे प्रामुख्याने या 3 भाषा, त्याबरोबर उर्दू आणि हिंदी, 5 भाषा, 5 भाषांची पंचधारा इथे वाहत होती. आणि या पंचधारा बोलणाऱ्या लोकांना जोडणारा, त्यांच्यात माणुसकी निर्माण करणारा,
सगळ्यामध्ये सकारात्मक पद्धतीनं त्यांचं सहकार्य घेण्याची भावना ठेवणारा असा नेता स्वामीजींच्या रूपानं मिळाला. स्वामीजींना प्रपंच नव्हता, त्यांचं शेतात शेत नव्हतं, त्यांचे बँकेत पैसे नव्हते, कुठल्या गावात त्यांचं घर नव्हतं, असा संन्यासी माणूस, फक्त पार्थिव देह त्यांचा होता. हा माणूस खऱ्या अर्थानं सनिकेत वृत्तीचा माणूस अनिकेत वृत्तीनं जीवनामध्ये राहिला. एक पारिवार्जक म्हणून त्यांनी आपलं जीवन जगलं आणि त्यांचं नेतृत्व या लढ्याला मिळालं. ही एक अत्यंत नोंद घेण्यासारखी बाब आहे. अन्यथा हा लढा पूर्णत्वाला जाणं असंभव होतं, अशक्य होतं. कारण इतक्या सगळ्या लोकांना जोडणारा, त्यांच्यात विश्वास निर्माण करणारा आणि इतक्या निसंग पद्धतीनं राजकीय सत्तेकडे पाहणारा नेता स्वामीजी शिवाय दुसरा कुणीही त्या काळात नव्हता आणि ते काम स्वामीजीने केलं. ठीक आहे, स्वामी रामानंद तीर्थ आणि हैदराबाद मुक्ती संग्राम हा स्वतंत्र भाषणाचा विषय, त्यामुळे त्याच्यावर मी अधिक भाष्य करत नाही. पण मला एवढंच सांगायचंय की हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये जे वेगवेगळे शेड्स आहेत त्याच्यात महाराष्ट्र परिषदेचं मोठ्या प्रमाणात काम आहे, स्टेट काँग्रेसचं काम आहे, आर्य समाजाची ज्वलंत चळवळ तिचं काम याच्यामध्ये आहे, त्याबरोबर शेतकरी कामगार पक्षाचं काम आहे, हिंदू महासभेचं कार्य आहे, कम्युनिस्ट पक्षाचंही मोठं याच्यामध्ये योगदान आहे, किसान दलाचं काम आहे, बॉर्डर कॅम्पवर जे असंख्य लोक काम करत होते बॉर्डर कॅम्पवर त्यांचाही मोठा रोल आहे, त्याबरोबर जंगल सत्याग्रहामध्ये सहभागी असणारे लोक, भूमिगत काम करणारे कार्यकर्ते, उमरी बँक प्रकरणात असणारे अनेक लोक, या सगळ्यांचा या पूर्ण मुवमेंट मध्ये, या पूर्ण लढ्यामध्ये सहभाग आहे. वंदे मातरम चळवळ ही गाजलेली चळवळ आहे. या चळवळी, ही चळवळ आपल्या औरंगाबादला सुरू झाली. गोविंदभाई श्रॉफ आणि कर्वे गुरुजी यांनी 14 नोव्हेंबर 1938 ला वंदे मातरम चळवळ सुरू केली. जर मुसलमान विद्यार्थ्यांना त्यांच्या धर्माची प्रार्थना म्हणण्याचा अधिकार असेल तर आम्हाला आमच्या राष्ट्राची वंदे मातरम प्रार्थना म्हणण्याचा अधिकार असला पाहिजे. आणि ही प्रार्थना 14 नोव्हेंबर 1938 ला शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयामध्ये गोविंदभाईने सुरू केली. 14 नोव्हेंबरला सुरू झाली आणि 18 नोव्हेंबरला तर तिच्यावर बॅन आलं, बंदी आली. पण तिचं लोन गुलबर्गा, बिदर, हैदराबाद या सगळ्या शहरांच्या मध्ये, तरुणांच्या मध्ये, कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये पोहोचलं. या वंदे मातरम चळवळीमध्ये रामचंद्र बावीवाला होता. त्याला पोलिसांनी एकदा पकडलं आणि एकानंतर एक फटके दिले. प्रत्येक फटका दिला की तो वंदे मातरम म्हणायचा. असे त्याला 37 फटके दिले, पण तो वंदे मातरम म्हणतच राहिला. प्राण गेला तरी बेटर, पण वंदे मातरमचा नारा मी सोडणार नाही असा त्याचा निर्धार होता. शेवटी 37 फटके दिल्यानंतर त्याला सोडलं. पुढे त्याला वंदे मातरम रामचंद्र याच नावाने ओळखलं जाऊ लागलं. अशा कितीतरी घटना आहेत. या सगळ्या घटनांच्या तपशिलामध्ये जाता येणार नाही. हा 4-5 व्याख्यानांचा मुद्दा आहे. फक्त मी आपल्याला जाणीव करून देतो की हे सगळे घटक हैदराबाद मुक्ती संग्रामाला बलंद करण्यामध्ये, पुष्टी देण्यामध्ये होते. कुणाचं एकाच कॉन्ट्रीब्युशन नाही, त्या सगळ्या घटकांचं मिळून जे आपल्याला एक संयोग झालेला दिसतो आणि त्या संयोगाचं फलित म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्रामचं 17 तारखेला मिळालेलं यश आहे असं मी म्हणेन. आता आणखी एक मुद्दा आपल्या मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी मी सांगेन की हा जो आपला लढा आहे, हा लढा हिंदू विरुद्ध मुसलमानांचा लढा नव्हता. हा अन्यायी जुलमी सत्तेविरुद्ध न्यायानं, माणुसकीने वागणाऱ्या लोकांचा लढा. ह्या 2 प्रवृत्तीमधला लढा आहे. हे आपण कधी विसरता कामा नये. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पठाणांची एक वेगळी तुकडी होती. शिवाजी महाराजांच्या 1.25 लाख सैन्याचा सेनापती नूरखान बेग होता. शिवाजी महाराजांचा जो पर्सनल बॉडी रक्षक आहे, अंग संरक्षक आहे, तो इब्राहिम बर्बर नावाचा बहादूर सेनापती आहे. त्याबरोबर शिवाजी महाराजांच्या जीवाला जीव देण्यासाठी मदारी मेहतर यांनी आपला प्राण
पणाला लावल्याचं आपल्याला पाहायला मिळते. इब्राहिम खान, दौलत खान असे कितीतरी शिवाजी महाराजांचे मुसलमान मित्र आहेत की ज्या मुसलमान मित्रांनी हिंदवी स्वराज्याचा सन्मान वाढवण्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचंय की हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये देखील अनेक मुसलमान सहकारी आहेत ज्या सहकार्यांनी अत्यंत मोलाचं अशा प्रकारचं योगदान दिलेलं आहे, ज्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या लक्षात येईल की सिराजुल हसन तिरमजी जे फ्रीडम क्लब नावाची संघटना होती त्याचे अध्यक्ष होते आणि चन्ना रेड्डी त्याचे सेक्रेटरी होते. आणि फ्रीडम क्लबनी हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या विचाराला पाठिंबा दिलेला होता. याबरोबर कैफी आझमी आहेत, अली सरदार जाफरी आहेत, मजरू सुलतानपुरी आहेत, सज्जाद हुसेन, मखदूम मोहिद्दीन, औरंगाबादचे सय्यद हबीबुद्दीन, हुतात्मा शोएबुल्ला खान, इम्रोज कार त्यांच्याबद्दल पुढे मी बोलेलच. मुबारिज उद दौला हा तर 6व्या निजामाचा मुलगा होता, पण तोही हैदराबाद मुक्ती संग्रामात निजामी राजवटीच्या विरोधामध्ये आवाज बुलंद करत होता. मौलासाहेब गिरणीवाला, गुलाम मुस्तफा, जाफर फुलारी, बीडचे अत्तर बाबर, अबुल हसन अली, सय्यद अली, तुराब अली, मेहंदी नवाब जंग असे कितीतरी मुसलमान नेते आहेत की ज्या मुसलमान नेत्यांनी आपलं शिर तर हातावर घेऊन निजामाच्या अन्यायी सत्तेच्या विरुद्ध लढण्यासाठी प्राणपणाला लावल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आता अधिक तपशिला न जाता मी या चळवळीमध्ये नेमकं आर्य समाजाचं कसं आणि कोणत्या पद्धतीचं योगदान होतं त्याचं रीतसर मांडणी दिलेल्या वेळेमध्ये मी करतोय. आपल्या लक्षात येईल की भारतामध्ये ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज, रामकृष्ण मिशन यांच्या माध्यमातून एक फार मोठी समाज प्रबोधनाची आणि समाजाला गतिमान करण्याची चळवळ इथे सुरू झाली. महर्षी दयानंद सरस्वतीने 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली आणि आर्य समाजाच्या माध्यमातून वेदांचा खरा अर्थ लोकांना सांगणं. वेदाची भाषा ही पुराणापेक्षा वेगळी आहे आणि म्हणून वेदात वैदिक जीवन हे खऱ्या अर्थानं यथार्थ जीवन कसं आहे, सत्यार्थ प्रकाश मध्ये ती सर्व मांडणी त्यांनी केलेली आहे. जातीयता, कर्मठता म्हणजे कर्मकांड, अंधश्रद्धा या सगळ्यांच्या विरोधात आवाज बुलंद करण्याचं काम आर्य समाज चळवळीने केले. आणि आर्य समाज चळवळ ही केवळ धार्मिक चळवळ नव्हती, तर या चळवळीनं राष्ट्रीय आणि सामाजिक प्रश्नामध्ये देखील फार मोलाचं अशा प्रकारचं योगदान दिलेलं आहे. मराठवाड्यामध्ये आर्य समाजाची स्थापना पहिल्यांदा 1891 मध्ये धारूर या ठिकाणी झाली आणि संस्थानामध्ये देखील 1893 पासून हैदराबाद संस्थानामध्ये आर्य समाजाच्या ऍक्टिव्हिटीज किंवा चळवळीला प्रारंभ झाला. परंतु 1920च्या सुमारास आर्य समाजाची चळवळ संस्थानामध्ये गतिमान झाली. आर्य समाजाचा पद्धतशीरपणे कार्य करणाऱ्या संस्थानामध्ये 200 ते 250 शाखा अस्तित्वात होत्या. 1941च्या जनगणनेप्रमाणे हैदराबाद संस्थानात आर्य समाजाची संख्या 40,000पर्यंत वाढल्याचं स्पष्ट जनगणनेवरून दिसतं. तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटक या 3 विभागात आर्य समाजाचे कार्य होते आणि त्यात मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात आर्य समाजाचा प्रसार आणि प्रचार झालेला होता. मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि नांदेड जिल्हा म्हणजे आपला पूर्वीचा उस्मानाबाद जिल्हा म्हणजे आजच्या लातूरसह उस्मानाबाद जिल्हा आणि नांदेड जिल्ह्यात आर्य समाजाचा अधिक जोर होता. धर्म आणि धार्मिक हक्क याबरोबर सामाजिक चालीरीती,
कुप्रथा यांच्या विरोधात आर्य समाजाच्या माध्यमातून एक प्रकारची चळवळ या ठिकाणी व्यापक स्वरूपात चालवली गेली. हैदराबादला विनायकराव कोरटकर, बॅरिस्टर विनायकराव कोरटकर हे आर्य समाजाचे अध्यक्ष होते, तर आदरणीय बन्सीलालजी हे प्रमुख मंत्री होते. बन्सीलालजींनी उदगीरला आर्य समाजाचे मुख्य कार्यालय स्थापन केले. त्यांनी वैदिक संदेश नावाचे वृत्तपत्र सोलापूर येथून प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. हे वृत्तपत्र संस्थानात सर्वत्र पोहोचावे अशी व्यवस्था त्यांनी केली. अत्यंत शिस्तबद्ध आणि ध्येयवादी संघटना म्हणून आर्य समाजाकडे पाहिले जाते. मातृभूमीवरील उत्कट प्रेम आणि वैदिक धर्मावरील प्रखर निष्ठा या दोन महत्वाच्या उद्दिष्टांसाठी आर्य समाजाचा कार्यकर्ता आपल्या प्राणाची बाजी लावण्यासाठी तयार असतो. याची प्रचिती हैदराबाद मुक्ती संग्रामातील अनेक प्रसंगामध्ये आपल्याला पाहावयास मिळते, हे स्पष्टपणे दिसेल. साधारणतः आपल्या लक्षात येईल की ही जी आर्य समाजाची चळवळ आहे, ही आर्य समाजाची चळवळ हैदराबाद संस्थानामध्ये 1920 ते 1930 याचे दोन टप्पे. 20 ते 30 या काळामध्ये आर्य समाजाची चळवळ दमदारपणे वाटचाल करत होती, तर 1930 ते 1948 या दुसऱ्या कालखंडात आर्य समाजाने उत्तुंग झेप घेतल्याचे दिसून येते. फार प्रखरतेने त्यांनी काम केल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. भाई बन्सीलाल आणि श्यामलाल या उदगीरच्या दोघा बंधूंनी हैदराबाद संस्थानात फार मोठं कार्य केलं. हिंदू समाजातील दुबळेपणा घालून त्यांना स्वाभिमानाने ताठ उभे करण्यात हैदराबाद राज्य आर्य समाज प्रतिनिधीचे प्रधान बॅरिस्टर विनायकराव विद्यालंकार, पंडित नरेंद्रजी आचार्य, बॅरिस्टर विनायकरावजी कोरटकर यांनी अत्यंत मोलाचे आणि महत्वपूर्ण असे कार्य केले. आर्य समाजाची चळवळ संस्थानामध्ये विकसित होत असल्याचे पाहून निजाम सरकारची आर्य समाज चळवळीकडे पाहण्याची वक्रदृष्टी आपल्याला पाहायला मिळते. त्यातून 1935 मध्ये निलंगा शहरात आर्य समाजाचं जे हवनकुंड होतं, आर्य समाज मंदिर होतं, त्याची नासधूस करण्यात आणि गुंडामार्फत ते उद्ध्वस्त करण्यात निजामी पोलिसांनी, रजाकारांनी प्रयत्न केले. आर्य समाजाचे बायबल म्हणून ज्या ग्रंथाचा उल्लेख केला जातो, तो सत्यार्थ ग्रंथ हा कोणाच्या हातात दिसला की निजामी पोलीस त्याला अटक करीत असत आणि त्याला जेलमध्ये टाकत असत. निलंगा येथील आर्य समाज मंदिराची नासधूस केल्यामुळं निलंग्याच्या आर्य समाजात अग्रेसर असलेले आणि निलंग्याचे पहिले आमदार शेषरावजी वाघमारे, ज्यांना पिताजी आपण म्हणतो, ते अत्यंत अस्वस्थ झाले. शेषरावजींनी अत्यंत धाडसी, निर्भयी आणि बुद्धिमान वृत्तीचे होते, संघटना कुशल नेते होते. त्यांनी हजारो लोकांना अत्याचाराचा बदला घेण्यासाठी एक गावोगावी शस्त्र सज्ज करण्यामध्ये मोलाचे असे सहकार्य केले. इस्लामच्या धर्मांतर मोहिमेस विरोध करण्यासाठी सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभेने पुढाकार घेतला होता. भाई बन्सीलालजी, भाई श्यामलालजी, शेषरावजी वाघमारे, दत्तात्रय प्रसाद, गोपालदेव शास्त्री इत्यादी आर्य समाजाच्या कार्यकर्त्यांनी गावोगाव फिरून लोकांना वैदिक धर्माच्या ध्वजाखाली संघटित करण्यात खूप पुढाकार घेतला होता. 1932च्या सुमारास मुस्लिम धर्म प्रसार व धर्मांतर मोहीम जेव्हा अतिशय वेगात होती, तेव्हा त्यास आर्य समाजाने प्रखर विरोध केला. सुप्रसिद्ध आर्य समाजी नेते चंद्रभानू यांना राज्यातून बाहेर घालविण्यात आले. 1933 मध्ये आर्य समाजाचे धुरंधर प्रचारक व एक विद्वान पंडित रामचंद्रजी देहलवी
यांना राज्यात येण्याची निजाम सरकारने बंदी घातली. रामचंद्र देहलेवीचा अरबी भाषेचा आणि कुराणाचा विशेष अभ्यास होता. दिल्लीतील सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभेने निजाम सरकारकडे एक धर्मांतर मोहिमेच्या संदर्भात निवेदन पाठवले, परंतु निजाम सरकारने निवेदनातील एकूण आरोप खोटे आणि निराधार असल्याचे सांगितले. तेव्हा आर्य प्रतिनिधी सभेने संस्थानातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठवले. त्या शिष्टमंडळाचे अध्यक्ष म्हणून नारायण स्वामी व सदस्य म्हणून स्वामी स्वतंत्रतानंद आणि आचार्य रामदेव यांचा समावेश होता. शिष्टमंडळ संस्थानात असेपर्यंत त्यांना चांगली वागणूक दिली, परंतु शिष्टमंडळाची पाठ फिरताच पुन्हा अत्याचार आणि जुलूम जबरदस्ती यांचं सत्र सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. साधारणतः मराठवाड्यात धारूर आणि निलंगा येथील आर्य समाजाच्या शाखा तुलनेनं जुन्या होत्या. निलंग्याच्या आर्य समाजाची निजाम सरकारनं जी नासधूस केली होती त्या संबंधी निजाम सरकारच्या गृह खात्याचे सचिव नवाब झुलुकदर जंग यांनी बिदरच्या तालुकदारांना असा हुकूम दिला की त्यांनी निलंग्याचे आर्य समाज मंदिर व हवनकुंड स्वतःच्या पैशातून परत बांधून द्यावे आणि त्याची त्याप्रमाणे तालुकदाराला अंमलबजावणी करावी लागली. इतका जनतेचा रेटा सरकारच्या मागे होता. लोकांच्या भावना अत्यंत प्रक्षुब्ध झालेल्या होत्या. त्यामुळे सरकारला त्याची दुरुस्ती आणि डागडुजी करण्याची व्यवस्था करावी लागली. या काळात हैदराबाद संस्थानात आर्य समाजाचे कार्य जोमाने चालत होते. विशेषतः उदगीर, बसवकल्याण, लातूर, निलंगा, गुंजोटी या ठिकाणचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन आर्य समाज संघटनेची स्थापना करीत होते. हैदराबाद संस्थानात प्रमुख आर्य समाजी नेत्याशिवाय उत्तर हिंदुस्थानातून आलेले 1,500 ते 2,000 आर्य समाजी कार्यकर्ते हे संस्थानामध्ये विविध भागात पठाणी पोशाखात संचार करत असत, वावरत असत. गुंजोटी हे या काळातील आर्य समाजी चळवळीचे एक प्रमुख केंद्र होते. त्या काळात मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन, जिला आपण MIM म्हणतो आज, ही एक कट्टर जातीवादी संघटना होती. या संघटनेला प्रतिशोध देण्यासाठी गुंजोटीमध्ये तरुणांची एक आघाडी निर्माण झाली आणि त्यातून त्यांनी गुंजोटीमध्ये इसवी सन 1927च्या सुमारास श्रीकृष्ण पाठशाळा, श्रीकृष्ण वाचनालय, श्रीकृष्ण व्यायामशाळा इत्यादींची स्थापना केली. वाचनालयात त्या काळात केसरी, पुरुषार्थ, आदेश ही वर्तमानपत्रे येत असत. गुंजोटीत हरिपंत गुरुजींच्या साह्याने गणपतराव मार्डीकर, प्रल्हादजी उदगीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानुभव मठामध्ये बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये इसवी सन 1936 मध्ये गुंजोटीत आर्य समाजाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी माजी खासदार तुळशीरामजी पाटील, वासुदेवराव देशमुख, बाबूराव देशपांडे, नागुराव कुलकर्णी, टोपनप्पा बबले, शिवबसप्पा हरके, बसप्पा अक्षे, विरंतप्पा माळगे, धोंडीबा गौंडी, सटवा गौंडी, गोविंद कारभारी, रामरावजी हिरवे, शिवलाल चंद शहा, गदगया स्वामी, शिवप्पा पाटील, दिगंबरराव देशमुख इत्यादींचा सहभाग होता. सत्संग, शिक्षण, व्यायाम आणि निर्भय वृत्ती इत्यादी गुणवैशिष्ट्ये तरुण पिढीत जोपासण्याचा गुंजोटी येथील आर्य समाजाने सातत्याने प्रयत्न केला. हरिश्चंद्र गुरुजींनी या संदर्भात केलेलं काम
हे गुंजोटीच्या कार्यकर्त्याच्या प्रेरणेचंच ते प्रतीक आहे. वेद प्रकाश नावाचा जो मुलगा आहे, गुंजोटीमध्ये त्याचा जन्म 1917 मध्ये झाला होता. त्याचं मूळ नाव दासप्पा शिवबसप्पा हरके. भाई लालजीची गुंजोटीमध्ये एक भेट होऊन एक सभा होणार होती. 23 फेब्रुवारी 1937 मध्ये तो दिवस निश्चित झाला होता आणि ते उदगीरहून गुंजोटीला येणार होते. या सभेसाठी किंवा त्यांना ऐकण्यासाठी औराद, कदेर, तुगाव, नागराळ, त्यानंतर बेडगा, जहागीर, चिंचोली, एकोंडी असे भोवतालच्या अनेक गावातील आर्य समाजी कार्यकर्ते गुंजोटीत आले होते. जो बोले सो अभय, वैदिक धर्म की जय या घोषणेने गुंजोटीचा परिसर निनादून गेला होता. त्यांना आणण्यासाठी वेद प्रकाश हा तरुण मुलगा 20 वर्षाचा उमरग्याच्या बस स्टँडवर जवळपास दुपारपासून संध्याकाळच्या 6-7 वाजेपर्यंत बन्सीलालजीची वाट पाहत होता. पण काही कारणामुळे बन्सीलालजी येऊ शकले नाहीत. हा मुलगा निराश होऊन आपल्या गावी परत गेला. दिवसभर अन्न नाही, पाणी नाही, भूक लागली होती. घरी गेल्याबरोबर गुंजोटीला त्यांनी जेवण केलं. तेव्हा अरब आणि पठाण टोळ्यांना हे कळालं की वेद प्रकाश आलेला आहे आणि बन्सीलालजी काही आले नाहीत. तेव्हा या पोराला आपल्याला जर ठार मारायचं असेल तर आपण असं करूया. 100-200 अरब आणि पठाण एकत्रित आले. त्यांनी जय बोले सो विजय, वैदिक धर्म क जय अशा घोषणा देत देत ते वेद प्रकाशच्या घराजवळ आले. ही घोषणा ऐकल्याबरोबर वेद प्रकाशला असं वाटलं की आपण पुढे आलो आणि नंतरच्या कुठल्या तरी गाडीने बन्सीलालजी आले असावेत. म्हणून तो जेवण नुकतंच झालं होतं, घराच्या बाहेर पडला आणि घराच्या बाहेर पडल्याबरोबर अरब आणि पठाणांनी त्याचं मुंडकं धडा वेगळं केलं. आणि अशा पद्धतीनं या हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या लढ्यात मराठवाड्याचा आणि हैदराबाद संस्थानाचा पहिला बळी जर कुणी दिला असेल तर मराठवाड्याच्या मातीत जन्माला आलेल्या तरुण पोराने आणि आर्य समाज चळवळीच्या मुलानं पहिला बळी दिला. आणि खऱ्या अर्थानं हे अग्निकुंड पेटलं असं आपल्याला म्हणता येईल. मला आपल्याला सांगायचंय की हैदराबाद संपूर्ण संस्थान वेद प्रकाशच्या बलिदानामुळं दुःखाच्या सागरात गेलं. आजही जवळपास 93 वर्षापासून सासरहून गुंजोटीला माहेरी आलेल्या महिला जेव्हा नागपंचमीला भुलईचा फेर धरतात आणि वेद प्रकाशच्या बलिदानाचं गीत गातात. ज्या दिवशी वेद प्रकाशला मारलं तो नागदिव्याची पूजा करण्याचा दिवस होता, सण होता त्या दिवशी. आणि आज नागपंचमीला आलेल्या सगळ्या महिला आपल्या माहेरी आल्यानंतर जे गीत गातात ते गीत लोकगीत अशा प्रकारचे. वेद प्रकाश मारियले, वेद प्रकाश मारियले, हे ग कळलं कळलं शहरायत. वेद प्रकाश मारियले, हे ग कळलं कळलं शहरायात. शिर आर्याच आर्याच दारायात, शिर आर्याच आर्याच दारायात. शिर गौंड्याच्या गौंड्याच्या दारायात, शिर गौंड्याच्या गौंड्याच्या दारायात. भुईवर पडले रक्ताच्या थारोळ्यात, भुईवर पडले रक्ताच्या थारोळ्यात. पहिलाच वीर निजामी संस्थानात, पहिलाच वीर निजामी संस्थानात. नाही कळालं नाही कळालं कळालं नाही देवा, नाही कळालं कळालं नाही देवा. द्रौपदी म्हणते हाती सुदर्शन घ्यावा, द्रौपदी म्हणते हाती सुदर्शन घ्यावा. 83 वर्षानंतरी लोकगीतामध्ये या तरुण मुलाच्या बलिदानाचे सार्थ उद्गार हजारो लाखो महिलांच्याकडे पिढ्यानपिढ्यापासून हे गीत गायलं जाते. माझा आजच्या तरुणांना सवाल आहे की मराठवाड्याच्या मातीत गुंजोटीला वेद प्रकाशनं दिलेलं बलिदान आपण व्यर्थ जाऊ देणार का? हा सवाल आजच्या तरुणांना आहे. आज व्यसनाधीन झालेली मुलं, मोबाईल मध्ये पागल झालेली मुलं, आज
कुठल्याही पद्धतीचा सकारात्मक विचार न करणारी मुलं, मला असं वाटतं की त्यांनी वेद प्रकाशच्या तरण्याबाण जीवनातून प्रेरणा घेतली पाहिजे आणि आज वेद प्रकाशच्या बलिदानाचं तरुणांनी चीज केलं पाहिजे. धन्य तो वेद प्रकाश आणि धन्य त्याचं बलिदान, ही भूमिका लक्षात घेऊन आजच्या तरुणांनी आपल्या जीवनाची वाटचाल करायला पाहिजे असं मला वाटतं. वेद प्रकाशच्या बलिदानानंतर, हौतात्म्यानंतर बसव कल्याणचे आर्य समाजी नेते धर्मवीरजी आर्य यांना भर रस्त्यावर रजाकारांनी दिवसा खून करून ठार मारलं. या दोन बलिदानाची आर्य समाजाने गंभीर दखल घेतली होती. संस्थानातील संतापाची तीव्र लाट सर्व स्तरामध्ये निर्माण झाली. हैदराबाद येथील आर्य भानू या नावाचं जे पाक्षिक होतं, त्या पाक्षिकाने धर्म प्रकाश आणि वेद प्रकाश यांच्या बलिदानास भरपूर प्रसिद्धी दिली होती. या दोन्ही हुतात्म्यांच्या बलिदानाची चौकशी करावी अशी मागणी श्यामलालजींनी केली, परंतु निजाम सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले. उलट त्यांनी 1937 मध्ये विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन प्रसंगी मुस्लिमांना चिथावणी देऊन उदगीर येथे दंगल घडून आणली आणि या दंगल प्रकरणाचा आक्षेप पंडित श्यामलालजी आणि त्यांचे साथीदार मोतीलालजी, श्री अमृतराव मास्तर इत्यादीवर ठेवून त्यांना अटक करण्यात आली आणि या अटकेमध्ये पंडित श्यामलालजींना बिदरच्या जेलमध्ये जेरबंद करण्यात आलं. पंडित श्यामलालजी यांचा खटला चालवण्याची जबाबदारी, यांचं न्यायालयीन प्रकरण चालवण्याची जबाबदारी बॅरिस्टर विनायकरावजी विद्यालंकार आणि पंडित नरेंद्रजी यांनी स्वीकारली. परंतु निजाम सरकारने त्यांचे म्हणणे झुगारून पंडित नरेंद्रजींना अटक करून काळ्या पाण्याची शिक्षा फरमावली. या घटनेमुळे बॅरिस्टर विनायकराव विद्यालंकार खूप अस्वस्थ झाले. त्यांनी या संदर्भात अखिल भारतीय आर्य सभा दिल्लीशी विचार विनिमय केला की काय करायला पाहिजे या संदर्भात, आणि पुढील कार्याची दिशा ठरवण्यासाठी हैदराबाद संस्थानातील सर्व आर्य प्रतिनिधींना बैठकीसाठी सोलापूर या ठिकाणी पाचारण करण्यात आले. 1938 मध्ये सोलापूर येथे आर्य प्रतिनिधी सभा हैदराबाद या संस्थेचे कार्यालय स्थापन करण्यात आले. त्यामुळे संस्थानातील हजारो कार्यकर्ते सोलापूर येथे एकत्रित झाले. या अधिवेशनासाठी दिल्लीहून स्वातंत्र्यानंदजी नागपूरहून लोकनायक बापूजी आने सर तुम्ही म्यूट झालात. सर तुम्ही म्यूट झालात. हॅलो हॅलो सर. ही वार्ता पसरली. पंडित श्यामलालजीचा देह मोठ्या युक्तीने शिताफीने सोलापूरमध्ये आणण्यात आला. त्यांच्या पार्थिव देहाच्या दर्शनासाठी हजारो लोकांची रांग लागली होती. पंडित श्यामलालजी लालजीच्या अंत्ययात्रा 24 डिसेंबर 1938 रोजी अभूतपूर्व अशी निघाली होती आणि दुसऱ्या दिवशी हे आर्य प्रतिनिधींचं अधिवेशन सुरू झालं. 25, 26 आणि 27 डिसेंबर 1938 रोजी सोलापूर येथे नियोजित अधिवेशनास प्रारंभ झाला. पंडित श्यामलालजीच्या बलिदानामुळे अधिवेशनात एक वेगळीच अशी चेतना प्राप्त झाली होती. या अधिवेशनात लोकनायक बापूजी आने आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अत्यंत स्फूर्तीपर अशा प्रकारची भाषणे दिली आणि शेवटी अधिवेशनात असे ठरले की हिंदू महासभा आणि आर्य समाज यांनी एकत्रितरित्या अहिंसात्मक सत्याग्रह करून लढा द्यावा आणि आपलं कार्य पुढे चालू ठेवावं असं ठरलं.
अशा पद्धतीनं आर्य समाजाची सत्याग्रह चळवळ हिंदू महासभेच्या सहकार्यानं सुरू झाली. सोलापूर अधिवेशनानंतर डिसेंबर 1938 पासून ते ऑक्टोबर 1939 पर्यंत म्हणजे तब्बल 10 महिने आर्य समाजाने सत्याग्रह चळवळ चालू ठेवल्याचं दिसून येतं. हैदराबादचे पंतप्रधान असलेल्या सर अकबर हैदरी यांनी जो पत्रव्यवहार केला त्या पत्रव्यवहारामध्ये त्यांनी असं लिहिलंय की आर्य समाजी सत्याग्रहींची संख्या 12,000च्या पुढे गेली असल्याची प्रांजल कबुली त्यांनी दिली आहे. या सत्याग्रहात संस्थानाबाहेरचे बरेच लोक होते आणि सत्याग्रहातला त्यांनी धर्म, धार्मिक हक्क आणि इतर सामाजिक प्रश्नांच्यासाठी मर्यादित ठेवलेले होते. सत्याग्रहामध्ये पहिली तुकडी महात्मा नारायण स्वामी यांच्या नेतृत्वाखाली जानेवारी 1939 मध्ये गेली आणि ही तुकडी सोलापूरहून हैदराबादला पोहोचताच त्यांना गुलबर्गा जेलमध्ये टाकण्यात आलं. दुसरी तुकडी कुंवर चांदकरण शारदा यांच्या नेतृत्वाखाली निघाली. त्यांनाही जेल बंद करून जेलमध्ये टाकण्यात आलं. म्हणजे जवळपास हैदराबाद, बीदर आणि गुलबर्गा हे सगळीकडचे जेल या सत्याग्रहीनं भरू लागले. तिसरी तुकडी खुशालचंद उर्फ महात्मा आनंद स्वामी यांच्या नेतृत्वाखाली गेली आणि त्याही तुकडीला पोलिसांनी जेरबंद केलं. चौथी तुकडी राजगुरु धुरेंद्र शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली निघाली आणि त्या तुकडी मधील सत्याग्रहींनाही अटक करण्यात आलं. पाचवी तुकडी वेदव्रत उर्फ अभेदानंद यांच्या नेतृत्वाखाली निघाली आणि त्याही तुकडीला पोलिसांनी जेरबंद केलं. सहावी तुकडी महाशय कृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली निघाली. ती तुकडी पूर्वीच्या तुकड्याप्रमाणे जेरबंद झाली. सातवी तुकडी पंडित बुद्धदेव यांच्या मार्गदर्शनाखाली निघाली. याही तुकडीला पोलिसांनी अटक केलं. आठवी तुकडी पंडित विनायकराव कोरटकर व बॅरिस्टर विद्यालंकार यांच्या नेतृत्वाखाली निघाली आणि त्यांना अटक करण्यात आलं. अशा रीतीनं आपल्या लक्षात येईल की सत्याग्रहाचं एक अग्निकुंड कसं आणि कोणत्या पद्धतीनं आर्य समाजी लोकांनी अतिशय तळमळीनं आणि निष्ठेनं ते पेटवलं होतं याची आपल्या लक्षात येईल. याच्यासाठी प्रखर राष्ट्रनिष्ठा लागते. जगणं आणि मरणं समान अशा पद्धतीची भावना जेव्हा मनामध्ये निर्माण होते तेव्हाच माणूस समर्पणाला, बलिदानाला तयार होतो. आम्हाला शिबिरामध्ये बाबा आमटे नेहमी असं सांगायचे की क्रांती ही कधीच घोषणांच्या मधून होत नसते. घोषणा हस्तमैथुनासारख्या असतात. हस्तमैथुनातून जशी नवनिर्मिती होत नाही तशी घोषणामधून कधी क्रांती होत नसते. घोषणा फसव्या आणि वांग असतात असं आम्हाला बाबा आमटे म्हणायचे. क्रांतीसाठी समर्पण लागतं, बलिदान द्यावं लागतं, सर्वस्वाचा त्याग करण्याची, होम करण्याची तयारी ठेवावी लागते. आर्य समाजाच्या या सैनिकांनी किंवा या राष्ट्रप्रेमी लोकांनी संपूर्ण या आंदोलनामध्ये तळहातावर घेऊन बलिदानाची तयारी केली होती. हे आपल्याला 8 तुकड्यामधलं हे सगळं कार्य आणि 12,000 तुरुंगामध्ये हे कैदी निजामाने डांबून टाकलेले. सोलापूर, बार्शी, मनमाड, अहमदनगर, पुसद, चंद्रपूर, विजयवाडा, वाशिम अशा सगळ्या सीमावर्ती भागात सत्याग्रहीची केंद्र मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आली होती असंही आपल्याला पाहायला मिळेल. तेव्हा आर्य समाजाने आयोजित केलेल्या सत्याग्रहीत मराठवाड्यातील सत्याग्रहीचे प्रमाण जवळपास 70 ते 80% होते. आपल्या लक्षात येईल की एकूणच हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये मराठवाड्याचा अत्यंत डायनॅमिक रोल होता. सगळी ए ग्रेडची लिडरशिप, ती स्टेट काँग्रेसची असो, आर्य समाजाची असो, वंदे मातरम चळवळीची असो, महाराष्ट्र परिषदेची असो, ही सगळी ए ग्रेडची जी चळवळ आहे ती चालवणारी माणसं, नेते मंडळी, कार्यकर्ते मंडळी मराठवाड्यातली होती. मराठवाडा ही संतांची भूमी आहे, पण या संतांच्या भूमीतून अन्यायाविरुद्ध उफाळून उठण्याची प्रेरणा त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती आणि त्यातून हैदराबाद मुक्ती संग्रामाचा लढा अत्यंत तेजस्वी करण्यात मराठवाड्याने दिलेलं योगदान अत्यंत मोलाचं आहे. आम्हाला 2016 मध्ये पाण्याची टंचाई झाली तर महाराष्ट्र पाणी द्यायला तयार नाही. अरे आम्ही देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईतले अग्रेसर घटक राहिलो आहोत.
हैदराबादचा मुक्ती संग्राम हा देशाच्या स्वातंत्र्याच्या पूर्णतेचा लढा होता. याचं भान महाराष्ट्रानं आणि देश पातळीच्या सरकारने ठेवलं पाहिजे. अतिशय व्यापक आणि उदात्त ध्येयासाठी आम्ही आमचे प्राण पणाला लावले याची जाणीव ठेवून आम्हाला आमच्या न्याय मागण्या आणि आमचे न्याय हक्क आमच्या पदरामध्ये टाकले पाहिजेत आणि ती भूमिका सातत्यानं आपण लावून धरली पाहिजे. आपल्या संपूर्ण लढ्यामध्ये निलंग्याचे शेषराव वाघमारे, गोविंदलालजी बाहिती, त्याबरोबर बळीरामजी पाटील, लातूरचे दिगंबरराव शिवणगीकर, अंधोरीचे शंकरराव पाटील, निलंग्याचे निंबाळकर गणपतराव निंबाळकर, अहमदपूरचे निवृत्ती रेड्डी, दिगंबरराव लाटकर, कळमचे गणपतराव कथले या सर्वांनी स्थानिक तुकड्यांचं नेतृत्व केलं. सर्वात अधिक सत्याग्रही या सत्याग्रह चळवळीमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील म्हणजे लातूर उस्मानाबाद भागातील होते हे आपल्या लक्षात घ्यावं लागेल. आर्य समाजाच्या सत्याग्रहीमध्ये काँग्रेसवादी व महात्मा गांधींना मानणारे बरेच लोक होते. आपल्या लक्षात येईल की पूर्वीचे आपले लातूरचे खासदार राघवेंद्र दिवाण, शेषरावजी वाघमारे, देवीसिंगजी चव्हाण, तुळशीरामजी पाटील, तुळशीरामजी कांबळे, निवृत्ती रेड्डी ही सगळी माणसं एकेकाळी आर्य समाजाची होती, पण काँग्रेसचे आमदार खासदार ते होते. मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या विचाराचे ते होते. काही नसतील इथे सोडा, परंतु बऱ्याच प्रमाणात या चळवळीतल्या नेत्याचं काँग्रेसची घनिष्ठ असे संबंध होते. त्याबरोबर घनश्याम दास गुप्ता, ज्वालापूर महाविद्यालयाचे कुलपती पंडित नरेंद्रदेव शास्त्री इत्यादींचा त्यात समावेश होता. शामराव बोधनकर, गोपाळ शास्त्री देव, भगवानराव गांजवे अशी सगळी मंडळी या लढ्यामध्ये अग्रेसर होती. हैदराबाद मुक्ती संग्रामात तरुणांना प्रेरणा देण्याचं काम दयानंद कॉलेज सोलापूरने केलं. आपल्याला माहिती आहे की दयानंद कॉलेज सोलापूरची स्थापना आर्य समाजांच्या आणि महर्षी दयानंद सरस्वतीच्या प्रेरणेतून झालेली आहे. निजामी सत्तेविरुद्ध प्रेरणा देण्याचं काम सोलापूरच्या दयानंद कॉलेजने केलं. या कॉलेजात मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात, लातूर, उस्मानाबाद, उमरगा या भागातील, तुळजापूर या भागातील कितीतरी विद्यार्थी ते सोलापूरच्या दयानंद कॉलेजमध्ये शिकत होते. आणि मग या कॉलेजमध्ये आर्य समाजाच्या विचारांची, देशातल्या सद्यस्थितीची, हैदराबाद मुक्ती संग्रामात असलेल्या अन्यायाची प्रकर्षानं जाणीव करून दिली जात असे. आर्य समाजाच्या विचारांनी इथे शिकणारे मराठवाड्यातले विद्यार्थी भारावून गेले होते. निजामी सत्तेविरुद्ध झेंडा सत्याग्रह व वंदे मातरम सत्याग्रहात सहभागी होत असत. दयानंद कॉलेजमध्ये मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी स्थापन केलेली हैदराबाद स्टुडंट्स युनियन या नावाची संघटना अग्रेसर होती आणि त्या संघटनेने खूप मोठी प्रेरणा तरुणांच्या मध्ये निर्माण केली. उस्मानाबाद जिल्ह्याच्या सरहद्दीवरील प्रत्येक शिबिरामध्ये सरहद्दीवरचे कॅम्प लागायचे, त्यात अनेक तरुण सहभागी व्हायचे आणि या प्रत्येक शिबिरामध्ये दयानंद कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येत असल्याचं पाहावयास मिळतं. आधी स्वराज्य आणि मग शिक्षण हा त्यांचा नारा होता. आम्हाला शिक्षणापेक्षा स्वराज्य मिळालं पाहिजे ही त्यांची धारणा होती. या ध्येयानं विद्यार्थी वर्ग पेटून उठला होता. या कॉलेजचे प्राचार्य श्रीराम शर्मा हे त्या काळामध्ये आर्य समाजाच्या चळवळीचे एक प्रेरणादायी आणि स्फूर्तिदायी व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण देश पातळीवर त्यांचा नावलौकिक होता. त्यांनी विद्यार्थ्यांना देशप्रेम व अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची प्रेरणा दिली. म्हणून लहान मोठ्या गावात आर्य समाजाच्या शाखा स्थापन झाल्या होत्या. सोलापूरहून प्रकाशित होणारे वैदिक संदेश आणि सुदर्शन या दोन वृत्तपत्रांच्या द्वारे लढ्याची सर्वांना माहिती दिली जात असे. मला असं वाटतं की आर्य समाज चळवळीने कसा आणि कोणत्या पद्धतीनं आपला रोल हैदराबाद संस्थानात अदा केला होता. मी तर असं म्हणेल की ज्याला आपण संघटनात्मक संरचना म्हणतो आणि संघटनात्मक संरचनेचा जर विचार केला
तर पूर्ण हैदराबाद संस्थानामध्ये आर्य समाज ही एकमेव अशी संघटना होती, शिस्तबद्ध होती आणि गाव पातळीपासून ते हैदराबाद पर्यंत त्यांचं कॅडर डेव्हलप झालेलं होतं. आणि म्हणून या लढ्यामुळं हैदराबाद मुक्ती लढ्याला कशी गतिमानता मिळाली हे आपल्या लक्षात येईल. थोडक्यात सारांश रूपानं मी आपल्याला सांगेन. पहिला मुद्दा या प्रकारचा आहे, हैदराबाद मुक्ती आंदोलनात आर्य समाजाचे अत्यंत मोलाचे योगदान होते. ते आपल्याला कोणत्याही स्थितीमध्ये दुर्लक्षित करता येत नाही. किंबहुना त्यांच्यामुळे हैदराबाद मुक्ती लढा हा एका पूर्णत्वाच्या दिशेने जाऊ शकला. संपूर्ण हैदराबाद संस्थानात संघटनात्मक कार्य करणारी आर्य समाज ही एकमेव संघटना होती. संस्थानातील आर्य समाजी चळवळी मागे संपूर्ण देशातील आर्य समाजाचे बळ संघटित झाले होते. ही चळवळ एकाकी नव्हती, ही फक्त मराठवाड्यापुरती किंवा हैदराबाद पुरती मर्यादित नव्हती, तर देशभरच्या आर्य समाजी नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं लक्ष हैदराबाद संस्थानात रोज काय घडतं याच्यावर त्यांचं लक्ष होतं. आणि त्यामध्ये दिल्ली पासून पंजाब पासूनचा कोणताही माणूस कोणत्याही स्वरूपाचा त्याग करण्यासाठी तयार असायचा आणि तो त्याच्यामध्ये सहभागी व्हायचा हे आपल्या लक्षात येऊ शकेल. आर्य समाजाचे नेते पंडित विनायक कोरटकर हे प्रामुख्यानं आपल्या लक्षात येऊ शकेल की ते मवाळ गटाचे नेते होते. तर नरेंद्र देव हे जी जहालवादी गटात होते, स्वामीजीच्या गटात होते. हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या वेळेस असे दोन गट होते. एका गटाला देसाईचा गट म्हणायचे, दुसऱ्या गटाला गोसावीचा गट म्हणायचे. स्वामीजीचा गट हा गोसावीचा गट होता आणि देसाईच्या गटात बी रामकृष्णराव वगैरे होते. तर आर्य समाजाचे काही नेते मवाळवादी गटात होते, काही स्वामीजींच्या सोबत होते. स्वामी रामानंद तीर्थांच्या सोबत असलेले हे गोसावी गटातले लोक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. या गोसावी गटाला लढ्याबद्दलची तीव्रता त्यांच्या मनात होती, सत्तेमध्ये मात्र आपला सहभाग असावा अशी भावना त्यांची नव्हती. सत्तेसाठी आम्ही लढ्यामध्ये सहभागी नाही ही भावना स्वामीजींनी सत्तेपासून बाजूला राहून दाखवून दिली हे आपल्या लक्षात येईल. हैदराबादचं पहिलं बलिदान, संस्थानातलं पहिलं बलिदान जर कुणी दिलं असेल तर ते मराठवाड्याच्या मातीत जन्माला आलेला 20 वर्षाचा तरुण मुलगा गुंजोटीचा वेद प्रकाश यांनी दिलं. आणि हैदराबाद लढ्याला एक प्रकारचे टोक निर्माण करण्यामध्ये त्याचं बलिदान कारणीभूत ठरलेले. अधिकाधिक तुरुंगवास भोगलेले आर्य समाजातील एकमेव नेते म्हणजे पंडित नरेंद्रजी होय, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. अगदी स्वामीजींनी साधारणतः 5 वर्ष 4 महिने तुरुंगवास भोगला. त्यांच्या खालोखाल पंडित नरेंद्र देव यांचा नंबर लागतो की ज्यांनी जास्तीत जास्त काळ आर्य समाजाच्या आंदोलनामध्ये तुरुंगामध्ये जाण्यामध्ये आपलं मोठा सहभाग दिलेला होता. आर्य समाज चळवळ ही गाव पातळीपर्यंत पोहोचलेली लोक चळवळ होती. इट वॉज द पीपल्स मुवमेंट. आणि जोपर्यंत चळवळीला लोकलढ्याचं स्वरूप येत नाही तोपर्यंत चळवळ यशाचा टप्पा गाठू शकत नाही. हे लोकलढ्याचं स्वरूप पाहिल्यामुळंच जेव्हा स्वामीजी या चळवळीमधली विदारकता सांगण्यासाठी दिल्लीला महात्मा गांधीजीकडे गेले, गांधीजी तेव्हा भंगी कॉलनीमध्ये राहत होते आणि भंगी कॉलनीमध्ये भेटल्यानंतर स्वामीजी त्यांना म्हणाले की हैदराबाद संस्थानामध्ये राहणाऱ्या लोकांच्या समोर आता 2च पर्याय आहेत. एक तर निजामाच्या अत्याचारासमोर सामोरं जाणं आणि मरण पत्करणं, आणि दुसरा पर्याय आहे हैदराबाद संस्थान सोडून परागंदा होणं. तेव्हा महात्मा गांधी म्हणाले की आपण असं टोकाचा विचार न करता, इथे हिंसा अहिंसेचा विचार न करता या अन्याय राजवटीला थोपवण्यासाठी शस्त्राचा वापर करण्याची परवानगी तुम्हाला देतोय आणि तुम्ही या पद्धतीचा लढा त्यांच्या विरुद्ध द्या. अन्याय संपवा, गुलामी संपवा आणि तुमचं काम संपल्यानंतर शस्त्रास्त्र जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करा. मला असं वाटतं की या पद्धतीचा हा जो लढा आहे की हा लढा लोक चळवळ झाली होती, व्यापक अशा पद्धतीची चळवळ झाली होती आणि लोक लढ्याची कल्पना सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांना आलेली होती आणि म्हणूनच त्यांनी
या लोकलढ्याचं उद्रेकामध्ये रूपांतर होऊ नये, त्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे, योग्य वाट मिळाली पाहिजे. म्हणून सरकारच्या पातळीवर त्यांनी ऑपरेशन पोलोचा किंवा पोलीस ऍक्शनचा निर्णय घेतला. अधिकाधिक तरुणांना राष्ट्रभक्तीच्या दिशेनं प्रेरित करण्याचं काम जर हैदराबाद संस्थानात कुणी केलं असेल तर ते आर्य समाज चळवळीनं केलं आहे आणि त्यांचं अग्रगण्यत्व आपल्याला मान्य करावं लागेल. तरुणांची वैचारिक पार्श्वभूमी तयार करण्यात वैदिक संदेश आणि सुदर्शन या वर्तमानपत्राने अत्यंत मोलाचं असं योगदान दिलेलं आहे. अहिंसात्मक सत्याग्रहाचे शस्त्र प्रभावीरित्या वापरण्यामध्ये हिंदू महासभा आणि आर्य समाज दोघांनी कोणत्याही पद्धतीने हिंसात्मक कृती न करता गांधीजींच्या अहिंसात्मक मार्गानं हे आंदोलन पुढे गेलं पाहिजे याच्यावर विश्वास ठेवला. मला असं वाटतं की हैदराबाद संस्थानच्या या मुक्ती लढ्यामध्ये आर्य समाजाच्या वेद प्रकाश पासून ते वेदालंकार पर्यंत, विनायकराव विद्यालंकार पर्यंत, पंडित नरेंद्रजी देव पर्यंत ज्या असंख्य लहान मोठ्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रप्रेमाचा उत्कट अशा पद्धतीचा आदर्श दाखवून दिला, त्याच खरं प्रतीक आणि त्याच खरं फलित म्हणजे आर्य समाजाची ही ज्वलंत चळवळ होय. या चळवळीतल्या सर्व हुतात्म्यांना समर्पण करणाऱ्या लोकांच्या बद्दल आदरांजली व्यक्त करणं. आणि मला असं वाटतं केवळ आदरांजली व्यक्त करून हा प्रश्न सुटणार नाही, तर हा निखारा आम्हाला आमच्या मनामध्ये या निखाऱ्यातलं तेज कायम ठेवावं लागेल. आणि आज समाजामध्ये घडणारे अत्याचार असतील, अन्याय असेल, भ्रष्टाचार असेल, काळा बाजार असेल, गरिबांना गरीब करण्याची नीती असेल, या सगळ्या प्रश्नांच्या विरोधात इथे दारूची दुकानं सुरू होतात पण रेल्वे आणि बस सुरू होऊ शकत नाही. काय अवस्था आहे देशाची. मला असं वाटतं की या सगळ्या प्रश्नांच्या साठी तरुणांनी आता घरामध्ये कुलूप बंद अवस्थेत न बसता आपली दारं उडून बाहेर आली पाहिजे. तरुण मैदानात आल्याशिवाय, कारण चेंज कंपोनंट जो आहे, बदल घडवण्याची क्षमता जर कोणामध्ये असते ती तरुणामध्ये असते. व्यवस्थेमध्ये अडकलेला कुठलाही माणूस परिवर्तन घडून आणू शकत नाही. परिवर्तन तोच माणूस घडून आणू शकतो जो कुठल्याही व्यवस्थेमध्ये गुंतलेला नाही. मला असं वाटतं वेद प्रकाशनी, हुतात्मा बहिर्जी शिंदेनी, शोएबुल्ला खानने बलिदान दिलं. हा लढा हिंदू मुसलमानांचा लढा नव्हता. मी आपल्याला सांगितलं की शोएबुल्ला खानचं वर्णन तुम्हाला नंतर करेन. रयत मध्ये तो काम करत होता, रयत नावाच्या दैनिकामध्ये. 15 ऑगस्ट 1947 इम्रोज नावाचं उर्दू दैनिक त्याने सुरू केलं आणि या इम्रोज नावाच्या वर्तमानपत्रामध्ये रोज तो लोकमान्य टिळकांच्या केसरी आणि मराठी प्रमाणे आग्रह लिहायचा. दिन की सरकार और रात की सरकार अशा पद्धतीचे लेख त्यांनी लिहून निजामी सरकारला हादरे पोहोचविले होते. आणि म्हणून कासिम रजवीनी अशा पद्धतीचा त्याला धमकी दिली होती कि आपका हाथ कलम करेंगे, जिस हाथों से आप लिखते हैं उस हाथ को हम कलम कर देंगे. 21 ऑगस्टच्या मध्यरात्री इम्रोज वर्तमानपत्राचं काम करून 21 ऑगस्ट 1948 रोजी आपल्या घरी जात असताना मोटरसायकलवर त्याच्या मागे त्याचा मेवना होता मोहम्मद इस्माईल. हा घरी जात असता राजाकारांनी त्याला गाठलं आणि त्याचा पहिल्यांदा उजवा हात ज्या लेखणीनं तो लिहित होता तो हात कलम केला आणि नंतर त्यांचं शिर धडा वेगळं केलं. त्याच्यानंतर मोहम्मद इस्माईलला त्यांनी ठार मारलं. तेव्हा त्याच्या आईला भेटायला पत्रकार गेले 1-2 दिवसांनी आणि आईच्या समोर शोक व्यक्त केल्यानंतर शोएबुल्ला खानची आई असं म्हणते कि शोएब देश के लिए कुर्बान हुआ इसकी मुझे खुशी है, मुझे गम इस बात का है कि अब देश के लिए बलिदान देने के लिए दूसरा बेटा मुझे नहीं है. अशी तिची प्रतिक्रिया ऐकली पाहिजे. मला असं म्हणायचं या लढ्याला जर हिंदू मुसलमानाचा रंग आपण दिला तर मला असं वाटतं शोएबुल्ला खानच्या आत्म्याला शांती मिळेल का काय याचा आपण विचार केला पाहिजे. शोएबुल्ला खानचे असे कितीतरी तरुण कार्यकर्ते आहेत. इकडे आपण पाहतो भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या नंतर जे आपण पाकिस्तानचं युद्ध केलं त्यात अब्दुल हमीद सारखा तरुण गेला. मला असं वाटतं की अशी कितीतरी तरुण माणसं हिंदू मुसलमानामध्ये होती ज्यांना असं वाटत होतं की इथली अन्याय राजवट संपली पाहिजे, इथे न्यायाचं, माणुसकीचं, समतेचं, माणसाला माणूस म्हणण्याचं राज्य इथे निर्माण झालं पाहिजे. ही भावना या संपूर्ण चळवळीच्या मागे होती. मला प्राध्यापक आमचे नयन कुमार आचार्य
दिवे सर आणि परळीच्या आर्य प्रतिनिधी सभेच्या सर्व संयोजक मंडळींनी हा विषय मांडण्याची संधी दिली आणि त्या निमित्तानं मला 8 दिवस विविध वक्त्यांना ऐकण्याची, विशेषतः तुंगार सरांना वगैरे ऐकण्याची संधी दिली. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि अशा अपेक्षा व्यक्त करतो की आर्य प्रतिनिधी सभेने सतत कार्यरत राहिलं पाहिजे, तरुणांना प्रेरित केलं पाहिजे, तरुणांच्यातली मर्ग घालवली पाहिजे, तरुणांच्या बेजान वृत्तीला नवी जान निर्माण करण्यामधला आपला सहभाग दिला पाहिजे. तोच तर आपल्याला महर्षी दयानंदांचा तो खरा संदेश आहे. मला असं वाटतं की आजच्या निमित्तानं 17 सप्टेंबरच्या निमित्तानं महर्षी दयानंदांचा हा संदेश आम्ही आमच्या रोमामध्ये कसा संचारत राहील त्याचं स्मरण ठेवून त्या पद्धतीनं कार्य करत राहणं हीच खरी त्या महापुरुषाला श्रद्धांजली ठरू शकेल. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. खूप खूप धन्यवाद सर. आपल्या